जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण GMC संभाव्य प्रश्नपत्रिका 21 बघत आहोत आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये मी चालू घडामोडी, इतिहास, भूगोल आणि मराठी ग्रामरवरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, चालू घडामोडी। पहिला प्रश्न आहे, नोएडा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कनिष्ठ कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नोएडा या ठिकाणी राष्ट्रीय कनिष्ठ कुस्ती स्पर्धेचे आयोजन झाले होते आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्याने टोटल किती पदके जिंकलेली होती? तर टोटल 15 पदकाची कमाई केली होती आणि त्यामध्ये 3 गोल्ड मेडल होते, सुवर्ण पदक होते। ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न बघा। नेक्स्ट, लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? ठीक आहे, कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर अ, मुंबई या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न, 56व्या पुरुष महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले? ठीक आहे, तर कोणत्या ठिकाणी करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन नंबर अ, पुणे या ठिकाणी। कोणत्या ठिकाणी करण्यात आले? पुणे। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री याने नुकताच भारतासाठी कितवा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला आहे? ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। सुनील छेत्री भारताचे फुटबॉल प्लेयर आहे आणि त्यांनी भारतासाठी कितवा फुटबॉलचा सामना खेळला आहे? तर ऑप्शन नंबर क, 150। ठीक आहे, 150। नेक्स्ट बघा, त्यानंतर उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले? IMP प्रश्न आहे, मोस्ट IMP आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला जाणार। बघा, चिपको आंदोलन खूप महत्त्वाचं आहे। राजस्थान या राज्यामध्ये हे आंदोलन सुरू झालं होतं। ठीक आहे, राजस्थान या राज्यामध्ये सुरू झालं होतं। कशा संदर्भामध्ये आंदोलन होतं? तर झाडे लावणे। ठीक आहे, झाडाला चिपकणे, झाडे लावणे याचा मेन उद्देश होतं। गायत्री देवीने हे आंदोलन चालू केलं राजस्थान या ठिकाणी। केव्हा? तर 1973 पासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती। 1973 मध्ये मेन उद्देश होता या आंदोलनाचा की झाडे लावले पाहिजे। ठीक आहे, आणि आता 2024 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले? तर टोटल किती वर्ष पूर्ण झाले? तर टोटल 50 वर्ष पूर्ण झाले। ऑप्शन नंबर ब, टोटल या आंदोलनाला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा। आता बघा, इतिहासावरचे प्रश्न आपण कव्हर करत आहोत। 6वा प्रश्न आहे, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? ठीक आहे, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्रांनो? तर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली। 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती, बंगालची फाळणी। आणि 1907 मध्ये सुरत या ठिकाणी काय झालं होतं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये फूट पडली होती। कोणत्या नेत्यामध्ये? मवाळवादी नेते आणि जालमतवादी नेते या दोन नेत्यांमध्ये फूट पडली होती सुरत अधिवेशनामध्ये 1907 मध्ये। 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती। 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती। ठीक आहे, नेक्स्ट बघा, नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा सत्याग्रह महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला? महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा सत्याग्रह महात्मा गांधीजींनी कोणत्या ठिकाणी केला? तर ऑप्शन नंबर क, अहमदाबाद या ठिकाणी। ठीक आहे, अहमदाबाद या ठिकाणी नीळ उत्पादक शेतकऱ्यांचा संप झाला होता आणि तो महात्मा गांधीजींनी यांनी सॉल्व केला। त्यानंतरचा प्रश्न बघा, त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये पहिली रेल्वे कधी सुरू झाली? ठीक आहे, तर भारतामध्ये पहिली रेल्वे कधी सुरू झाली आणि ते कुठून कुठे चालली? तर कुठून कुठे चालली? मुंबई ते ठाणे या ठिकाणी ती धावली विद्यार्थी मित्रांनो, मुंबई ते ठाणे। आणि कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1853 मध्ये। ऑप्शन नंबर ब आपलं बरोबर उत्तर आहे, 1853। त्यानंतरचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला म्हटले जाते? ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन नंबर अ, लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे 10वा, शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? ठीक आहे, शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन्स आहे महात्मा फुले,
ब महात्मा गांधी, क लोकमान्य टिळक आणि ड यापैकी नाही. तर शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक कोणी लिहिले विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन नंबर अ महात्मा फुले यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, आता भूगोलावरचे प्रश्न. महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र राज्याला किती राज्यांच्या सीमा लागून आहे? तर बघा, टोटल 6 राज्यांच्या सीमा लागून आहे, परंतु जर विचार केला तर त्याच्यामध्ये +1 काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश, अशा टोटल 7 राज्यांच्या सीमा कुणाला लागून आहे? तर भारताला नाही, महाराष्ट्र राज्याला लागून आहे. 7 राज्यांची सीमा, त्याच्यामध्ये एक काय येते, केंद्रशासित प्रदेश येते. तर बघा कोणकोणत्या त्या सीमा आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्याला 7 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, त्यात एका केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. ठीक आहे, तर आता ते 6 राज्य कोणकोणते? तर पहिले आहे मध्य प्रदेश, नंतर गुजरात, त्यानंतर तेलंगणा, नंतर छत्तीसगड, कर्नाटक आणि गोवा. हे 6 राज्य झाले आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे कोणता? तर दादर नगर हवेली. ठीक आहे, तर 6 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश असे टोटल 7 राज्यांना महाराष्ट्र राज्याची सीमा बॉर्डर लागलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या नदीला चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखले जाते? ठीक आहे, आता चंद्रभागा या नावाने कोणत्या नदीला ओळखले जाते? खूपदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन्स बघा, कावेरी, गोदावरी, वर्धा आणि भीमा. ऑप्शन नंबर ड आहे भीमा. तर आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ड, भीमा नदीला चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखले जाते. का बरं? कारण ती पंढरपूर या शहरातून, ठीक आहे, पंढरपूर या शहरातून ती चंद्राच्या आकारासारखी वाहते, म्हणून तिला चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखले जाते. पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखले जाते. भीमा नदीचा उगम होतो पुणे, ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता? ठीक आहे, तर महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन नंबर अ मुंबई. कोणता आहे? मुंबई. त्यानंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कागद उद्योग खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विस्तारलेला आहे? ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा. तर महाराष्ट्रामध्ये कागदाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते? तर ऑप्शन नंबर क, बल्लारसा, चंद्रपूर या ठिकाणी कागद कंपनी आहे, कागद कारखाना आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन नंबर अ, अमरावती जिल्ह्यामध्ये ही जमात सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते, कोरकू. ओके, नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आता आपण मराठीवरचे प्रश्न बघूया. महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर 16वा प्रश्न बघा, आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ, योग्य अर्थ सांगा. ठीक आहे, तर आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ काय होणार? तर ऑप्शन नंबर अ बघा, आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. नंतर ब, आपलेच ओठ खाणे, क, आपली आपुलकीची भावना आणि ड, दात आणि ओठ आपलेच आहे असे मानणे. ठीक आहे, तर काय होणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर अ बरोबर उत्तर असणार. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, तू काही खाऊ नकोस, तू काही खाऊ नकोस या वाक्याचे होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा. बघा, आपल्याला होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर कराय, पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे होकारार्थी वाक्यामध्ये. तर होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना त्या वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला त्याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे. ठीक आहे, तर काय होणार? तू सर्व खा, तू काही खाऊ नको म्हणजेच तू सर्व खा होणार का? नाही. दुसरं, तू उपाशी राहा. हां, आपलं उत्तर काय होणार? तू उपाशी राहा म्हणजेच तू काही खाऊ नको म्हणजेच तू उपाशी राहा. वाक्याचा अर्थ बदललेला नाही, म्हणजे आपलं उत्तर काय बरोबर आहे. तू उपाशी राहा म्हणजेच काय? तू काही खाऊ नकोस. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, 18वा प्रश्न आहे, पोटात ठेवणे. पोटात ठेवणे म्हणजे काय? या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? पोटात ठेवणे म्हणजे काय? तर गुपित ठेवणे, एक प्रकारचं गुपित ठेवणे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, त्यानंतर 19वा प्रश्न, तुम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर तुम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर ते आहे पुरुषवाचक सर्वनाम. ओके, अँड लास्ट क्वेश्चन,
शुद्ध शब्द निवडा. शुद्ध शब्द आपल्याला निवडायचा आहे. भीती, भीती, भीती आणि भीती. तर कोणती भीती बरोबर आहे याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात. तर बघा भीती, तर ऑप्शन नंबर क बरोबर आहे. ही भीती बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. भीती, सॉरी काय होणार, भीती. आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर क. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न जाणून घेऊया, बघूया.